नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला डिझाईनची बाही म्हणजे फुगाबाही शिवायची आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा, मी 5 इंचांनी कापड एक्स्ट्रा घेतलेलं होतं आणि तिथं कट मारून घेतले आणि अशा पद्धतीने ह्या चुन्या घ्यायच्या आहेत। आपल्याला दोन्ही साईड आपल्याला त्याच पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत आणि एक टिप मारून घ्यायची। आणि जो कपडा आहे तो संपूर्ण कपडा आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि मग वरून सुद्धा आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत। ते बघा, ह्या पद्धतीने संपूर्ण कपडा आहे त्या कपड्याला आपल्याला अशाच पद्धतीने चुन्या मारून घ्यायच्या आहे, ज्या आपण खाली मारलेल्या आहेत। इथं फक्त आपल्याला प्लेट्स द्यायच्या आहेत चुन्यांच्या। उलटपालट आपल्याला म्हणजे चुन्या आहेत त्या उलटपालट घ्यायच्या आहेत। त्या चुन्यांचा ग्रोथ ह्या साईडने आणि ह्या चुन्यांचा ग्रोथ त्या साईडने ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ह्या चुन्या झालेल्या आहेत। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जो कपडा आहे आपला काट आहे, आपल्याला काट अटॅच करायचे आहे तिथं। तर त्याच्या आधी आपल्याला जे फॅब्रिक आहे, हा कपडा आहे, तो आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि मग आपल्याला काट ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला दोन्ही बाह्या ह्याच म्हणजे पद्धतीने आपल्याला शिवायच्या आहे आणि एकसारख्या त्याला परत अशा पद्धतीने काट जोडून घेतल्यानंतर आपल्याला वरून आपण जे अस्तर कट केलेलं आहे बाहीचं, आपल्याला अस्तर सुद्धा लगेच जॉईंट करून घ्यायचं आहे आणि वरून एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। हे बघा, हे अस्तर आहे ते सुद्धा आपण जॉईंट करून घेतलेलं आहे आणि ज्या अस्तराला सुद्धा बाहीला सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे। आणि दोन्ही ज्या बाह्या आहेत आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। आपली जी फुगाबाई आहे ती बघा अशा पद्धतीने पूर्ण तयार झालेली आहे। तर चला आता आपण प्रिन्सेस म्हणजे दोन्ही ज्या बाया आहेत आपण त्या तयार करून घेतलेल्या आहेत, दोन्ही एकसारख्याच करून घ्यायच्या आहे आपल्याला। आता आपण प्रिन्सेस कटचा जो बोटनेक ब्लाऊज आहे, हा मी तुम्हाला ह्याची कटिंग आहे ना दाखवलेली आहे। आता त्याच व्हिडिओची मी तुम्हाला टिचिंग सुद्धा दाखवते। तर बोटनेक ब्लाऊज आहे हा। तर प्रिन्सेस कटचा आहे बघा, मी अस्तर आहे ना ते जोडून घेतलेले होते आधीच आणि अशा पद्धतीने आपल्याला जी कटोरी आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहे। बघा किती भारी शेप आलेला आहे आपल्या प्रिन्सेसला आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे।
आपल्याला हुकलूक पट्टी सुद्धा लगेचच अटॅच करून घ्यायची आहे. आपली आयपट्टी झालेली आहे, आता हुकपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर जो प्रिन्सेसचा भाग आहे, जो बोटनेकचा आपला जो भाग आहे, तो पुढचा संपूर्ण तयार झालेला आहे. मी गळा वगैरे आधीच काढून घेतलेला होता. 4.5 इंचाचा रुंदी घेतलेली होती, उंची घेतलेली होती मी. पुढून त्यांना थोडासा गळा खाली पाहिजे होता, तर मी उंची घेतलेली आहे 5 इंच. अशा पद्धतीने जे आहे दोन्ही भाग पुढचे जे दोन्ही भाग आहेत ते संपूर्ण तयार झालेले आहेत. ही बघा, ही हुकपट्टी आहे. तर हुकपट्टीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे. आणि एक आपल्याला सरळ टीप मारून आणि दोरे जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत. दोरा कट केला म्हणजे ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येते, ब्लाऊज दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक फोल्डिंग करून टीप मारून घ्यायची म्हणजे प्रिन्सेसचे जे पुढचे भाग आहे बोटनेक ब्लाऊजचे ते संपूर्ण झालेले आहे. तर आपल्याला आता गळा आहे, बॅक साईडचा जो गळा आहे तो सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, गळा उंची घेतलेली आहे मी 4 अधिक अर्धा इंच, 4.5 इंच. रुंदी घेतलेली आहे 4.5 इंचाची सुद्धा मी रुंदी 4.5च घेतलेली आहे, कारण का बोटनेक ब्लाऊज आहे हा. आणि ह्या पद्धतीने मी गळ्याची आकृती काढून घेतलेली आहे. दोन्ही पार्ट एक साईड पाठपोट आपल्याला आखून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, अशा पद्धतीने जे आहे आपल्याला टिप मारून घ्यायची. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, बघा अशा पद्धतीचे आपण गळे शिवतो बोटनेक ब्लाऊजला. आपल्याला गळ्याला जर आकार द्यायचा असला किंवा वर जर कोपरा जर आपल्याला चांगला आपला आला पाहिजे, तर ह्या पद्धतीने ना आपल्याला नॉड जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. या अशा पद्धतीने जर तुम्ही नॉड जर अटॅच केली, तर ज्यावेळेस तुम्ही जे ब्लाऊज उलटा करणार आहे, आपण काय करतो, पेनाच्या सहाय्याने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ते टोक आपल्याला वर काढतो. तर अशा पद्धतीने जर आपण नॉट टाकून जर टिच केला जर ब्लाऊज, तर आपला जो ब्लाऊजचं जे टोक आहे ते एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित एकदम छान येणार आहे. तुम्ही ही एक ट्रिक्स आहे माझी, फॉलो करा. तुम्हाला बघा कसं वाटतं, म्हणजे आणि खूप म्हणजे कामसुद्धा आहे ना, खूप कमी वेळेमध्ये जे ब्लाऊजचे टोक आहे ते व्यवस्थित आणि गळ्याचे जे टोक आहेत बॅक साईडचे ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येतात. बरोबर जे आहे नॉड आपल्याला बरोबर त्या आकृतीवर ठेवायची आणि मग आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही ही ट्रिक्स आहे मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, ही वापरून बघा. खूप सोपी आणि अजिबातही प्रॉब्लेमही येत नाही, एकदम सोपी ट्रिक्स आहे ही. तर अशा पद्धतीने आहे मी संपूर्ण गळ्याला टिच करून झालेला आहे आपलं. आणि आपला जो गळा आहे तो आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर कटिंग करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण ज्यावेळेस गळा कट करतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर छोटे छोटे जे कट आहेत ते लावून घ्यायचे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते, कॅनव्हास लावा किंवा नका लावू, पण तुम्हाला गळ्याला जे छोटे छोटे कट आहे ते द्यावाच लागतात. छोटे छोटे कट दिल्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आकृती छान येते, आकारही येतो, फिनिशिंगही छान येते आणि दिसायला जो आपला ब्लाऊज आहे तो खूपच ॲक्टिव्ह दिसतो. आणि आपल्याला जर आवडलं तरच कस्टमरला आवडेल, त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा आवडलं पाहिजे. ह्या पद्धतीने हे बघा, ब्लाऊज जो आहे उलटा करायचा आहे. ते बघा किती छान टोक आलेला आहे, जे आपल्या गळ्याला जे आपण आकृती आकार घेतलेला आहे तो किती छान आलेला आहे आणि एकदम व्यवस्थितही आलेला आहे. आपल्याला टाईमही लागला नाही तो आकार वर काढण्यासाठी. नाहीतर हाय आपलं पेन घुसवा, स्क्रूड्रायव्हर घुसवा, तरी पण आकार काय व्यवस्थित येत नाही. आणि आकार काढता काढता आपला जो आकार दिलेला जो भाग आहे तो खूप नाजूक असतो आणि तो फाटला जातो. तर त्यामुळं मी तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरा. एकदम छान आणि एकदम परफेक्ट आणि एकदम सोबर दिसणार आहे. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. हे बघा, झालेला आहे आपला बॅक साईडचा भाग, एक साईडचा पूर्ण तयार झालेला आहे. दुसरा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे. आणि बघा असं वडून घ्यायचं, जी नॉड आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर नॉडमुळंच आपल्या ब्लाऊजला जी नॉड आहे ती आपण व्यवस्थित वडून घेतली तर आकार आणि आकृती छान येते. आता संपूर्ण जे आहे गळ्याला जे आपले टिच करून झालेलं आहे, आता आपल्याला काय करावं लागणार आहे, कडेकडेने टीप मारून घ्यायची. पण आपल्याला ह्या ब्लाऊजला कमरपट्टी अटॅच करायची आहे बॅक साईडला. तर कमरपट्टी जी आहे आपण अटॅच करून घेणार आहोत.
त्याआधी जे आपण टिपा मारतो एक्स्ट्रा कडाकडाच्या ज्या टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि जे कपडा आहे आपला एक्स्ट्रा तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला जो आपला गळा आहे 4.5 इंचाचा गळा 4 इंचाचा गळा आहे आणि मग मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने हे जे काठ आहे आपल्या ब्लाऊजचे आपल्याला हे काठ अटॅच करून द्यायचे आहेत. म्हणजे जो गॅपिंग आहे तो गॅपिंग आपल्याला भरण्यासाठी गळ्याला आपल्याला आकार देण्यासाठी मी ह्या काटेचा ब्लाऊजचा जो काठ आहे त्या काटेचा उपयोग केलेला आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला सरळ टिपा मारून घ्यायच्या आहे. दोन्ही साईडनी सरळ सरळ टिपा मारून घ्यायच्या आणि जो आपला काठ आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. आणि उलटा करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला सुद्धा आपल्याला वरतून दाब टिपा द्यायच्या आहे. या काठेला मात्र आपल्याला कुठे ह्याला आकार नाही, सरळ पट्टी आहे तर ह्याला मात्र आपल्याला कट वगैरे द्यायची काही गरज नाही. हे बघा अशा पद्धतीने जे आहे आपल्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या. आणि आपल्याला बॅक साईडचे जे टक्स आहेत आपण टक्स कुठे घेणार आहोत, आपला आडवा भाग जो आहे आपण काढून टाकलेला आहे. तर ही जी पट्टी आहे आपल्याला ही काट टाकायची आहे ब्लाऊजला, तर ह्याच पट्टीला आपल्याला बॅक साईडचे टक्स आहेत ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. ते बघा 4.5 इंचाची मी टक्स रुंदी आहे ती आपण 4.5 इंचाची घेणार आहोत आणि हुबी सुद्धा आपण 4.5 इंच घेणार आहोत. अशा पद्धतीने हे झाले आपले बॅक साईडचे टक्स झालेले आहेत. दोन्ही साईडला आपल्याला त्याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. हा झाला आपला संपूर्ण बॅक साईडचे टक्स आहेत ते संपूर्ण झाले. हे बघा किती छान टक्स आलेला आहे. आणि आता आपल्याला त्याच्यावर जी आपण आकृती काढलेली आहे आपल्या ब्लाऊजची तर ती आकृती आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आणि आपण कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत. कमरपट्टी आपली राहिलेली होती तर त्याआधी आपण कमरपट्टी अटॅच करून घेतली. आपल्या दोन्ही साईडला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आपण म्हणजे बाकीच्या ब्लाऊजला नाही करत आहे कमरपट्टी, कारण का काम खूप वाढलं जातं कमरपट्टी लावणं. आणि जर आपण असं सुद्धा बिगर कमरपट्टीचं सुद्धा ब्लाऊज शिवू शकतो, फिनिशिंग त्याला पण येते आणि ह्याला पण फिनिशिंग छानच येते. पण काही गळे आपण असे शिवतो म्हणजे त्यांना आपल्याला कमरपट्टी लावावंच लागते. पण जे सिंपल आहे त्या गळ्यांना आपल्या कमरपट्टीची गरज नाही. आपण उलटून जर गळा काढू शकतो तर आपल्याला कशाला आपलंच काम आपण वाढवायचं. म्हणून ही एक ट्रिक्स आहे मी तुम्हाला सांगते. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ट्रिक्स सांगितलेल्या आहे. गरज असेल तरच कमरपट्टी लावा, नसेल गरज तर तुम्ही ब्लाऊजला कमरपट्टी लावू नका. कारण का सगळेच ब्लाऊज आपल्याला अशा पद्धतीने शिवायची नाही. मी तुम्हाला माझी पद्धत सांगितलेली आहे शिवण्याची, खूप सोपी आहे आणि पटकन ब्लाऊजही उरकेल एवढी सोपी पद्धत आहे. हे बघा ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला काट आहेत आपल्या ब्लाऊजचा तो अटॅच करून घ्यायचा आहे. तर आणि हा काठ अटॅच करून झाल्यानंतर आपण जे काय करणार आहोत, जे आपल्याला लेस आहे ते लेस वर्क करायचं आहे. कारण का लेस तर आपल्याला टाकावंच लागणार आहे. लेस टाकला म्हणजे थोडंसं कसं आहे ना, ब्लाऊजला आकृती म्हणजे तो आकार आहे तो पण छान येतो आणि ब्लाऊजला फिनिशिंगही खूप छान येते. ब्लाऊज शिवावा पण लागतो तसा, तेव्हाच फिनिशिंग येणार आहे. आणि ती लेसही टाकली तरी फिनिशिंग येईल असं काही नसतं. पण तुम्ही जेवढं काम चांगलं कराल तेव्हा तुमच्या ब्लाऊजला आकारही तेवढाच चांगला येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी ही सिल्वर कलरचं कॉम्बिनेशन आहे या साडीमध्ये. तर मी सिल्वर कलरचीच लेस टाकून घेणार आहे संपूर्ण ब्लाऊजला. आणि सध्या हा गळा खूप ट्रेंडला आहे, म्हणजे भरपूर मैत्रिणी हा गळा शिवतात येत. तर भरपूर कस्टमरचे मी हे गळे शिवलेले आहेत. दोन्ही साईडला आपल्याला लेसनी वर्क करून घ्यायचं आहे.
लेसमुळं म्हणजे आकार छान येतो आपल्या ब्लाऊजला आणि ब्लाऊज जो आहे आपला संपूर्ण अजून उठून दिसणार आहे. आणि कोणती लेस आहे ती कधी कामं येईल ती सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे माझ्याजवळ लेस जी आहे ती मी भरपूर लेस आणून ठेवलेल्या आहेत मी. तर कोणत्या वेळेस कोणतं कोणती लेस किंवा कोणतं बटन कामं येईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी मटेरियल जे आहे आधीच आणून ठेवलेलं आहे. भरपूर मटेरियल आहे टेलरिंगचं. आणि परत एकदा तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला जे मी सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला जर काही माझ्यापासून तुम्हाला जर 4 गोष्टी आपल्या ज्ञानाच्या जर 4 गोष्टी भेटल्या तर माझ्या मनालाही समाधान आणि बरं वाटेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला हा गळा शिवायला सुद्धा खूप सोपा जाईल. आणि जर तुम्हाला आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता संपूर्ण जे ब्लाऊजला आहे आपण लेस वगैरे टाकून घेतलेली आहे, लेस वर्क करून घेतलेली आहे. तर आता राहिलं काय आपले ब्लाऊजचे जे आहेत आपले लटकन राहिलेले आहेत. तर आपल्याला लटकन कसे तयार करायचे आहे, लटकन सुद्धा आपल्याला ह्याच कापडाचे तयार करायचे आहेत. नुसतं नॉट टाकूनच आपल्या ब्लाऊजला असं पूर्णपणे जीव आला असं वाटत नाही आहे. हे बघा मी लटकन जे आहे अशा पद्धतीने तयार करून घेते. त्यांनी मला असेच सांगितले होते, लटकन ताई असेच टाका, ते लटकन नका टाकू. तर म्हणलं चालेल. मी काठाचेच लटकन तयार करून घेतलेले आहे. ते बघा लेस टाकून घेतली खालून सरळ. आपल्याला अशा पद्धतीने जे आहे आपण संपूर्ण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे त्या कपड्याला. आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने जे आहे आपली नॉड आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तिरकी रेष मारून आणि जे लटकन आहे ते आपल्याला उलटून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान आले आपले ब्लाऊज लटकन जे आहेत खूप छान आलेले आहेत. दुसरं सुद्धा लटकन आपल्याला त्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा हे सुद्धा किती छान आलेलं आहे लटकन आणि खूप व्यवस्थित आणि खूप छान खूप सोबर वाटतंय. तर आपला जो बॅक साईड आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे. फ्रंट भाग सुद्धा आपला संपूर्ण तयार झालेला आहे. तर चला आता आपण लगेचच काय करणार आहोत, जे आपलं शोल्डर आहे ब्लाऊजचं आपल्याला आता ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर फिटिंग हे बघा आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे. फिटिंग करण्याची सुद्धा ही ट्रिक्स आहे. हे बघा अशा पद्धतीने एक सरळ रेष मारून घ्यायची आहे. बोटनेक ब्लाऊजला आपल्याला तिरकी रेष नाही मारायची, सरळच रेष मारायची आहे. आणि शोल्डर सुद्धा आपलं एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसणार आहे. हे झालं आपलं बोटनेक ब्लाऊजचं जे आहे शोल्डर आहे आपण फिटिंग करून घेतलेलं आहे. आणि जे एक्स्ट्रा आहे जो कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. ज्या बाया आहेत त्या बाह्यांचा मध्य सेंटर काढून आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे.
आपला संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो टिच करून झालेला आहे आणि आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर मी दंडघेराचं माप घेतलेलं आहे 6.25 इंचाचं, कमर आहे आपलं 38 इंचाचं आणि ज्या फिटिंगच्या टिपासुद्धा आहेत त्या आपल्याला एकदम सरळ सरळ मारून घ्यायच्या आहे. फिटिंगच्या टिपासुद्धा एकदम अशी फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे, तेव्हा ब्लाऊजला सुद्धा पाटपोट फिनिशिंगसुद्धा छान येते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळेस तिथं बघा घंटीचं चिन्ह असतं, त्या घंटीच्या चिन्हाला टच करा. म्हणजे ते तुम्ही जर घंटीचं चिन्ह जर तुम्ही दाबलं तर जे मी पण व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत, जे त्याची लिंक आहे व्हिडिओची ती तुमच्यापर्यंत पोचून जाणार आहे. तर हे बघा दंडघेराचं सुद्धा माप टाकून घेतलं आणि कमरेचं फिटिंगचं सुद्धा माप आपलं झालेलं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्यापर्यंत माझे काही 4 गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तेव्हा मलासुद्धा बरं वाटेल आणि तुम्हालासुद्धा 4 गोष्टी ज्ञानाच्या जे आपण ज्ञान म्हणजे ही एक आपले ज्ञानच आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. तर ते तुमच्यापर्यंत पोचलं तर मलासुद्धा खूप मनाला समाधान आणि बरे वाटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.